देशामध्ये रोज वेगवेगळ्या घटना घडत आहेत मित्रांनो. आणि या घटना भारताच्या लोकशाहीसाठी अत्यंत सकारात्मक आहे. आशा वाढली आहे की आपली लोकशाही संपणार नाही. हुकुमशहाची राजवट आपल्या देशावर जी येऊ पाहत होती तिला बांध बसलाय, तिला रोखलं गेलंय त्या राजवटीला. आणि इतकंच काय, या हुकुमशहाच्या तालावर नाचणारी देशातली माध्यम, ज्यात मोठमोठी प्रिंट मीडियाची संस्थान आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक्स मीडिया मधले ज्याला आपण न्यूज चॅनल वगैरे म्हणतो, ती सुद्धा त्यांची डोकी आता ठिकाणावर येत चालली आहेत. विनाकारण नाही बोलत आहे. तशी एक ठोस बातमी आपल्यापर्यंत आता येऊन पोहोचलेली आहे. म्हणून आपण या 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 थंबनेलवर एक प्रश्न उपस्थित केलाय किंवा टायटल दिलंय तुमच्यासाठी. कोणी कोणाला सोडलं? गोदी मीडियाने मोदींना सोडलं का? याचं कारण काय आहे असा प्रश्न मी का उपस्थित केलाय, या अत्यंत महत्वाच्या विषयावर आज मी आपल्याशी बोलणार आहे. नमस्कार, मी राजू पटेल आणि आपण पाहत आहे द रिंगल लाईव्ह. मित्रांनो, अजूनही आपण रिंगल लाईव्ह हे आपलं लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे, आत्ताच सबस्क्राईब करा. आत्ताच तुम्हाला रोज नवनवीन घटना, घडामोडी आणि त्यावर परखड असं विश्लेषण ऐकायला मिळणार आहे. मी बोलत होतो की लोकशाहीसाठी अत्यंत चांगल्या घटना सध्या देशामध्ये घडतायत. देशावर आता हुकुमशाहीचं जे सावट गेल्या 12 वर्षामध्ये निर्माण झालेलं आहे, जिकडे तिकडे हुकुमशहा राजवट आपल्याला बघायला मिळते, ती आता हळूहळू कमी होते का? किंवा झीच्या आंदोलनापासून, जंतर मंतरवरच्या आंदोलनापासून देशातल्या लोकांची मनस्थिती आता बदलत चाललेली आहे का? केंद्रातलं सरकार, मोदींचं सरकार, भाजपचं सरकार, हे सरकार बरोबर नाही. हे सरकार देशातल्या नागरिकांवर अन्याय करत आहे. हे सरकार शेतकऱ्यावर अन्याय करत आहे. हे सरकार विद्यार्थ्यावर, विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर अन्याय करत आहे. या संदर्भात आता लोकांची मन मजबूत होत चालली आहेत का? हे सरकार द्वेष पसरवित आहे, जातीय द्वेष पसरवित आहे. या सरकारच्या कार्यकालामध्ये माणसं तर सुखी नाहीच आहेत, देवाला सुद्धा त्रास सुरू झालेला आहे. देवाचे पैसे चोरी होत आहेत. आपण पाहिलं राम मंदिरामध्ये, रामलल्लाच्या एवढ्या आपल्या प्राणप्रिय मंदिरामध्ये प्रचंड प्रमाणात चोरी झाली. म्हणजे देवही सुरक्षित नाहीत आणि माणसंही सुरक्षित नाहीत. त्यामुळं आता लोकशाही धोक्यात येते काय? संपते काय? हुकुमशाही राजवट देशावर लागू होते काय? अशा पद्धतीचा प्रश्न गेल्या 15 दिवसापूर्वी तुम्हाला मला पडला होता. काय होणार आपल्या या प्राणप्रिय देशाचं, ज्या देशाला आपण आपल्या पूर्वजांनी हजारोच्या संख्येमध्ये आपल्या प्राणाची आहुती देऊन स्वातंत्र्य मिळवलं. तो आपला देश, तो आपला सुंदर देश, तो आपला संपन्न देश पुन्हा एकदा जातीच्या नावावर, धर्माच्या नशेमध्ये चुकीच्या लोकांच्या हातामध्ये दिल्यामुळे आपल्या देशाचं नुकसान होतं काय? आणि काय होणार आपल्या भावी पिढींचं? कसा टिकणार हा देश? सर्वांचा देश आपला, सर्व जाती धर्मांचा देश, असा प्रश्न तुम्हाला मला पडला होता. आणि या प्रवृत्तीला खतपाणी घालणारी देशातली माध्यम, न्यूज चॅनल्स कुठल्या थराला नेमकं जातील? हे आपलं काम असंच चालू ठेवतील का? हे असंच मोदीजींच्या गोदीत बसून लोकांच्यावर चुकीच्या विचाराचा, चुकीच्या घटनांचा, चुकीच्या ध्येयाचा, चुकीच्या धोरणांचा मारा करीत राहतील काय? विरोधकांना प्रश्न विचारतील काय? किंवा मोदीजींच्या प्रत्येक चुकीच्या धोरणाचं समर्थन करतील काय? आणि हे असंच करत राहिले तर लोकशाहीसाठी ती अत्यंत वाईट गोष्ट आहे, अशी चिंता तुम्हाला मला सगळ्याला लागून राहिलेली होती. वर्तमानपत्राचं काम, पत्रकारांचं काम नेहमी सत्तेला प्रश्न विचारणे, जागरूक राहणे, सत्ताधीशाच्या प्रत्येक चुकीच्या वर्तनावर, चुकीच्या कृतीवर तुटून पडणे, आवाज उठवणे, हे असतं पत्रकारांचं काम. जनतेचे जे प्रश्न आहेत, जनतेच्या ज्या अडचणी आहेत, जनतेच्या ज्या समस्या आहेत, समाजाच्या ज्या समस्या आहेत, त्या अत्यंत रोखठोकपणे शासनाच्या समोर मांडणं हे असतं. पत्रकारांचं काम सत्ताधीशांचं कौतुक करणं हे कधीच नसतं.
सत्ता येतात जातात बदलतात. कुठलीही सत्ता आली तर पत्रकार हा विरोधी पक्षातच असतो, त्याची हीच भूमिका असते आणि त्या विरोधी पक्षाच्या व्यासपीठावरच त्याला राहावं लागतं. कारण लोकशाहीमध्ये पत्रकाराला जो अधिकार आपण आहे असं म्हणतो तो हा आहे की तो सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारायला सजग असला पाहिजे, तयार असला पाहिजे. तर अशी ही आपल्या देशातली मीडिया जी संपूर्ण जगामध्ये गोदी मीडिया म्हणून प्रसिद्ध झाली, खूप प्रसिद्ध झाली. आपला मीडियाचा निर्देशांक आपल्या देशामध्ये 147 क्रमांकावर गेला. काय वाईट अवस्था आपल्या देशाची झाली. या मोदीजींचं सरकार देशात आल्यानंतर देशाचं जे जे काही नुकसान झालं असेल त्याला एकटा भारतीय जनता पार्टी हा पक्ष जबाबदार नाहीये. त्याला तितकाच गोदी मीडिया किंवा ही मोदींची पाळलेली जी पिलावळ पत्रकारिता आहे ना, ही सुद्धा तितकीच जबाबदार आहे. पत्रकारांनी सजग असलं पाहिजे. लोक पत्रकारांवर विश्वास ठेवतात, त्याच्या लेखणीवर विश्वास ठेवतात, त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवतात. अशा वेळेला त्यानं जागरूक असलं पाहिजे, प्रामाणिक असलं पाहिजे. निव्वळ पैशासाठी, पोटापाण्याच्या खळग्यासाठी, गाड्यांसाठी, घोड्यांसाठी, इमारतीसाठी, बंगल्यांसाठी आपलं इमान विकून जर तो वागत असेल तर ते समाजासाठी अत्यंत घातक असतं मित्रांनो. आणि म्हणून चिंता अधिक वाढली होती. परंतु काल जेव्हा जंतर मंतरवर आंदोलन झालं आणि जंतर मंतरवरचं हे आंदोलन कव्हर करण्यासाठी देशातले मोठमोठ्या न्यूज चॅनलचे जे प्रतिनिधी जेव्हा तिथे जंतर मंतरवर गेले तेव्हा त्याचे काय हाल झाले हे आपण सगळ्या देशाने पाहिलेलं आहे. आकडा नाहीये माहिती आपल्याला आता निश्चितपणे, पण 40 पेक्षा अधिक या गोदी मीडियातल्या लोकांना, जंतर मंतरवरच्या लोकांनी अक्षरशः तिथून कव्हरेज न करू देता हाकलून लावलेला आहे. पूर्णपणे घोषणा दिलेत त्यांच्या विरोधामध्ये, फेकून टाकले ते अनेकांचे कॅमेरे सुद्धा, अनेकांचा बूम असा झटकून टाकलाय, बोलले नाहीत या लोकांशी. किती वाईट अवस्था आहे देशाची. अरे पत्रकार जिथे जाईल तिथे त्याचा सन्मान झाला पाहिजे, त्याचा मान ठेवला गेला पाहिजे, त्याच्याविषयी मनामध्ये एक आदर असला पाहिजे की आपल्या देशाचं स्वातंत्र्य, आपल्या देशाची समता, आपल्या देशाचं बंधुत्व, आपल्या देशातली लोकशाही ही समृद्ध करण्यासाठी ही मंडळी काम करतायत. त्यांच्या प्रती आपल्या मनामध्ये आदर असला पाहिजे. पण आपल्याला जर कोणी एखाद्या व्यासपीठावरून हाकलून देत असेल, आपलं बूम तोडत असतील, आपले माईक तोडत असतील, आपल्या विरोधात घोषणा देत असतील, तर आपली काय लायकी झाली नेमकी, कोणी केली आपली अवस्था, असे प्रश्न सुद्धा स्वतःला विचारले पाहिजेत मित्रांनो. आणि जेव्हा JNG हे यशस्वी आंदोलन जंतर मंतरवरचं पार पडलं, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला आणि देशात ज्या पद्धतीचं माहोल निर्माण झालं, या गोष्टीचा धसका आता या गोदी मीडियानं सुद्धा घेतला आहे पूर्णपणे. दिल्लीमध्ये गोदी मीडियाची एक संघटना आहे, TVJA असं त्या संघटनेचं नाव आहे. TV जर्नलिस्ट असोसिएशन असं त्या संघटनेचं नाव आहे. तशा पत्रकारांच्या देशभरामध्ये प्रचंड मोठ्या संघटना आहे. परंतु टीव्ही मध्ये काम करणाऱ्या, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांची ही संघटना आहे. आणि सांगितलं असं जातं किंवा बातमी अशी आहे की काल या संघटनेच्या काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची दिल्लीतील एका हॉटेलमध्ये एक मोठी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली की ही जी माध्यम आहेत आता सध्या आपली जी काही गोदी मीडिया म्हणून ज्याचा उल्लेख होतो, या माध्यमांनी आपली भूमिका बदलली पाहिजे का, किंवा आपल्या मालकांच्या बरोबर या संदर्भात पुनर्विचार करण्याच्या संदर्भात प्रस्ताव दिले पाहिजेत का, किंवा आता मालकांना बोललं पाहिजे का की अशा पद्धतीने आम्हाला पुढे काम करता येणार नाही. आता आम्हाला लोकशाहीच्या रक्षणासाठी असलेले पत्रकारितेचं प्रामाणिक काम करावं लागेल. केवळ तुम्ही सांगताय म्हणून जर आम्ही सारखं मोदी मोदी करत बसलो तर आम्हाला लोक रस्त्यावर भविष्यामध्ये फिरू देणार नाहीत. आम्हीही भारताचे नागरिक आहोत, आम्हालाही घरदार आहेत, आम्हालाही लेकरं बाळ आहेत, आम्हालाही संसार आहे, आम्हालाही या देशात राहायचंय, आम्हालाही दिल्लीत राहायचंय, आम्हालाही मुंबईत राहायचंय आणि सर्वांच्या सोबत या देशाचा नागरिक म्हणून जगायचं. असं असताना आम्ही जर खूपच चुकीचं वागत चाललो तर आम्हाला आमचं जगणं सुद्धा भविष्यामध्ये मुश्किल होईल, आमच्यावर खूप मोठी संकट येतील, समाज आम्हाला चिथो करेल. केवळ युवकच नव्हे तर संपूर्ण समाज
आमच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन पूर्णपणे आता बदलत जाईल. त्यासाठी मालकांनी आपल्या धोरणांमध्ये आता काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, अशी चर्चा या बैठकीमध्ये झाल्याची मला एका दिल्लीतल्या माझ्या एका खास मित्राने ही गोष्ट रात्री सांगितली. त्यांची एक अधिकृत बैठक आता पुढल्या आठवड्यामध्ये संबंधित सर्व पदाधिकाऱ्यांची आणि संघटनेची संपन्न होणार आहे. आणि संपूर्ण चॅनल जे जे काही आहेत, या चॅनलचे बरेच प्रतिनिधी, प्रत्येक चॅनलचा एक एक प्रतिनिधी या संघटनेचा प्रतिनिधी म्हणून या बैठकीला उपस्थित राहणार आहे. आणि आपापल्या मालकांना एक प्रकारचं निवेदन दिलं जाणार आहे की तुम्ही आता तुमची भूमिका बदला पूर्णपणाने, आणि आम्हाला आता पत्रकार म्हणून व्यवस्थितपणानं बॅलन्स ठेवून काम करू द्या, अशा पद्धतीची विनंती केली जाणार आहे. आणि जर मालक लोकांनी ही विनंती मान्य केली नाही तर तुम्हाला भविष्यामध्ये आज तकला किंवा दुसऱ्या झीचे जेवढे चॅनल्स आहेत त्यांना, इंडिया टुडे ग्रुपला वगैरे, आता जेवढ्या म्हणून अँकर आहेत, रुबिका लियाकत सारख्या जेवढ्या फेमस अँकर ज्याला आपण म्हणतो, बऱ्याच अँकर राजीनामा देऊन बाहेर पडलेला आपल्याला बघायला मिळणार आहे. बरेच अँकर्स, जेंट्स अँकर्स जे आहेत ते पण राजीनामा देऊन बाहेर पडलेला आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण त्यांना हे आता कळून चुकलं ह्या आंदोलनामध्ये कालच्या जंत्रमंत्रवरच्या की चांगलं वागलं पाहिजे. चुकीचं वागलं तर या देशातला तरुण, या देशातली जनता आता आपलेही तेच हाल करेल भविष्यामध्ये. जे हाल जंत्रमंत्रवर झाले, जी ज्या पद्धतीची छितू झाली, त्यामुळे आता आपण सावध राहायला पाहिजे, असा विचार आता ते भविष्यामध्ये पूर्णपणे करतील असं दिसतंय. तशी बातमी वेगळीच आहे, परंतु माझ्या हातात अजून अधिकपणे काही गोष्टी पडल्या नसल्यामुळे मी थोडंसं हिंट आपल्या सर्वांना देऊन जातोय की गोदी मीडियामध्ये मोठी चळबळ आपण म्हणतो बघा, ती सुरू झालेली आहे. काही वेगळं आता गोदी मीडियामध्ये महिनाभरात आपल्याला बघायला मिळणार आहे. अनेक अँकर आणि अँकरांनी आपापल्या मीडिया संस्थानाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. जर त्यांना मालकांनी त्यांच्या मताप्रमाणे किंवा एक बॅलन्सिंग भूमिका घेऊन पुढे जाण्याचे काम करून देण्याची संधी दिली तरच त्या टिकणार आहेत, अन्यथा ते आता राजीनामा देऊन वेगळा विचार करण्याच्या मनस्थितीत आहेत. मग या सर्व गोष्टीचा अर्थ असा आहे का की गोदी मीडियाने किंवा गोदीने आता मोदींना सोडायचं ठरवलं आहे का, असा प्रश्न मी थंबनेल मध्ये उपस्थित केला. आणि बहुधा मोदींनी जे आता रात्री बेरात्री रील करायला सुरुवात केलेली आहे आपापल्या मोबाईलवरून, याचा अर्थ आता गोदी मीडिया मोदीजींना फार जवळ घेईल असं वाटत नाही, असा सुद्धा होऊ शकतो. जाऊ द्या, लोकशाहीसाठी अत्यंत चांगली घटना घडते आहे. पत्रकार जागृत होत आहेत, ही त्यांचं स्वागतार्ह आहे, त्यांचं स्वागत केलं पाहिजे आपण की या गोदीच्या बाहेर पडा, आपण लोकशाहीसाठी काम करा, आपण कोणासाठीच काम करू नका. अशा पद्धतीची एक आनंदाची बातमी निश्चितपणे रिंगणच्या आमच्या सर्व लाखो सबस्क्राईब्सना द्यावं, यासाठी हा विषय आपल्या समोर ठेवलाय. तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट करा आणि पाहत राहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.